शाहूवाडी पोलीस ठाण्यातली दृश्य आहेत। संभाजीराजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। संभाजीराजेंसह 500हून अधिक जणांवर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी मोहीम उघडलेली होती आणि प्रशासनाकडून नंतर त्यांना आश्वस्त केलं होतं। त्यानंतर आंदोलन देखील मागे घेण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली होती। पण त्यापूर्वी विशाळगडावर काही प्रमाणात दगडफेक आणि तोडफोड देखील झाली होती आणि याच प्रकरणात संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला होता। त्यांच्यावरच नाही तर त्यांच्यासह 500 जणांवर या आंदोलन प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी भूषण पाटील आता आपल्यासोबत आहेत। तर भूषण, नेमकी कलम कोणकोणती लावण्यात आलेली आहे आणि संभाजीराजे पोहोचल्यानंतर आता पुढे काय होणार आहे? नक्कीच काल विशाळगडावर जो काही प्रकार घडला त्यानंतर संभाजीराजे अजूनही आपल्याला आक्रमक पाहायला मिळत आहेत। त्यांच्यावर आणि अनेक शिवभक्तांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती हे स्वतः शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। ते शिवप्रेमींवर जो काही गुन्हे दाखल झाले, 500हून अधिक जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्या, अशा पद्धतीची मागणी संभाजीराजेंची आहे। म्हणून ते शाहूवाडी पोलीस स्टेशनला आलेले आहेत। या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश आठवडे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत आणि शिवभक्तांवरचे सगळे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी जी आहे ते करणार आहेत। जर आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये 4 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये तोडफोड करणे अशा पद्धतीची कलम जी आहेत ती देखील लावण्यात आलेली आहेत। आणि आता याच संदर्भात शिवभक्तांवर जी काही कलम लावलेली आहेत किंवा जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घ्यावेत अशा पद्धतीची मागणी करून संभाजीराजे शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये आल्याचं पाहायला मिळालं। प्लीज प्लीज बस 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 मला ते काय बरं दरवाजाच्या बाहेर जावा, मी गेलो बाहेर या ना बाहेर, तुम्ही सगळ्यांनाच घ्या ना। अरे असं काय करता, या बाहेर या। चला 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 हो चला प्लीज सहकार्य करा। हो थांबा, मोड मोड अरे अरे स्वतःहून या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले